बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याची उपराजधानी नागपुरात सुरू करण्यात आलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। राज्य सरकारचे शिष्टमंडळ तथा आंदोलकांची बुधवारी रात्री 1.5 तास चर्चा झाली, पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आज पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे। या बैठकीत कर्जमाफीची तारीख ठरली नाही तर 31 ऑक्टोबर रोजी रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे। या संबंधाच्या माहितीनुसार राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास नागपुरातील आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली। हे शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सायंकाळी 4 वाजता येणार होते, पण त्यांना येण्यास फार उशीर झाला। यामुळे आंदोलकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले। कर्जमाफी होणार असेल तरच चर्चेला अर्थ आहे, अन्यथा नाही अशी त्यांनी भूमिका घेतली। पण नंतर त्यांचा संतप्त सूर मावळला। अखेर शिष्टमंडळ आणि आंदोलक नेत्यांची चर्चा झाली। त्यात शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून दिली। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे निमंत्रण स्वीकारले, पण सोबतच रस्ते मोकळे करून नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे उच्च न्यायालयाने या आंदोलन प्रकरणी स्वतःहून याचिका दाखल करून घेत बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचे निर्देश नागपूर पोलिसांना दिले। हा आदेश घेऊन पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले, पण आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत रस्ते सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे। यामुळे त्यांना आल्यापावली परत जावं लागलं। परिणामी वातावरण काहीसं तंग झालं होतं। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या वंदे मातरमच्या सक्तीला कडाडून विरोध केलाय। जसं हिंदूंना अल्लाहू अकबर म्हणण्यास भाग पाडणं चुकीचं, तसं मुस्लिमांना वंदे मातरम म्हणावयास भाग पाडणं चुकीचं आहे असं ते म्हणालेत। दरम्यान भाजपने या प्रकरणी अबू आझमींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। राज्य सरकारने राज्यातील सर्वच मराठी शाळांमध्ये वंदे मातरम गीत म्हणणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय। यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या निर्णयावर आक्षेप घेत हा मुस्लिमांवरील अन्याय असल्याचा आरोप केलाय। ज्या प्रकारे हिंदू बांधवांना अल्लाहू अकबर म्हणण्यासाठी भाग पाडणं चुकीचं आहे, तसंच मुस्लिमांना वंदे मातरम म्हणण्यास भाग पाडणंही चुकीचं आहे। प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक आस्था असते, आपापला एक धर्म आहे। आपण सर्वांनी त्या आस्थेचा सन्मान केला पाहिजे असं ते म्हणाले। ते म्हणाले, सर्वांच्या आपापल्या आस्था असतात। विशेषतः मुस्लिम धर्मात आईचा सर्वाधिक सन्मान करण्याची परंपरा आहे। आईच्या पायाखाली स्वर्ग आहे असं मानलं जातं, पण डोकं केवळ अल्लाह पुढेच टेकवलं जातं, कारण आमच्या मते अल्लाह एक आहे। त्यानेच ही पृथ्वी, सूर्य आणि इतर सर्व काही निर्माण केलं, त्यामुळं आम्ही त्यांनाच नमन करतो। त्यामुळे वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी नालंदा येथील नूरसराई येथे एका सभेला संबोधित केलं। ते म्हणाले, बिहारमधील तरुणांचे अभियंते आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे। ते त्यांच्या पालकांकडे जातात आणि म्हणतात की त्यांना शिक्षण घ्यायचं आहे। महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर परीक्षेचा 1 दिवस आधी पेपर फुटतो आणि बिहारमधील प्रामाणिक तरुण पाहत राहतात। नितीश कुमारांचा दावा आहे की त्यांनी 20 वर्षांमध्ये बिहारमध्ये बदल घडवून आणला आहे, पण मी विचारतो की बिहारमध्ये चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळू शकते का? लोक बिहारच्या रुग्णालयात मरण्यासाठी जातात, जगण्यासाठी नाही। दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी आहेत, त्यांच्याकडे नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे। पंतप्रधान नितीश यांना जे करायचे ते करायला लावतील। नितीश बिहार चालवत नाहीत, अमित शहा आणि मोदी सरकार चालवतात। राहुल गांधी म्हणाले, मी बिहारच्या तरुणांना एक प्रश्न विचारू इच्छितो। मी देशात जिथे जिथे जातो तिथे मला बिहारचे लोक दिसतात। तुम्ही तुमच्या रक्ताने आणि घामाने दुबईसारखी ठिकाणे बांधलीत। माझा तुम्हाला प्रश्न आहे की जर तुम्ही दुबई आणि बंगळुरू सारखी शहरे बांधू शकता तर तुम्ही बिहारमध्ये असं का करू शकत नाही? एक काळ असा होता जेव्हा नालंदा विद्यापीठ जगभरात प्रसिद्ध होतं। जपान, कोरिया आणि इंग्लंडमधून लोक शिक्षण घेण्यासाठी येत असत। नालंदा हे जगातील शिक्षणाचं केंद्र होतं। आज बिहारमधील विद्यापीठांबद्दल इतर लोकांना विचारा, ते म्हणतात की इथे फक्त पेपर्स लीक होतात। ज्यांचं कनेक्शन आहे त्यांना पेपर्स मिळतात। बिहारमधील उर्वरित तरुण पाहत राहतात। महाविकास आघाडी आणि मनसेने मतचोरीच्या मुद्द्यावर शनिवारी सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे।
या मोर्चात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते मंडळी सहभागी होणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे विरोधक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील असा अंदाज आहे। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेने 1 नोव्हेंबर रोजी मतचोरीच्या मुद्द्यावर सरकार विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। या मोर्चाची रणनीती आज या तिन्ही पक्षांनी एका बैठकीद्वारे ठरवली। त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले, विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतांमधील घोळ, मतांचा गैरव्यवहार आदी मुद्द्यांविरोधात 1 नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेपुढे जावं यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि मनसे या मोर्चात सहभागी होतील। अनिल परब म्हणाले, हा सत्याचा मोर्चा शनिवारी दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट इथून सुरू होईल। त्यानंतर आणि मेट्रो सिनेमा मार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थांबेल। या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षांचे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहतील। ते या मोर्चाला मार्गदर्शनही करतील। या मोर्चाला लाखोंच्या संख्येनं लोक येतील अशी अपेक्षा आहे। केवळ राजकीय पक्षच नाही तर ज्यांना आपलं मत चोरीला गेलं आहे असं वाटतं आणि हे सरकार चुकीच्या मतांवर बसलं आहे असं वाटतं, असेही लोक या मोर्चाला येतील। या मोर्चाच्या संदर्भात आम्ही पोलिसांची भेट घेतली, त्यांच्या सूचना घेतल्या। हा मोर्चा शांततेत पार पडेल। त्यानंतर आमची नेते मंडळी मतचोरीच्या मुद्द्यावर आपली पुढील दिशा ठरवतील। ते पुढे म्हणाले, या मोर्चाला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत। मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत हा मोर्चा निघेल। आम्ही मतचोरीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय, त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीतील घोळ दूर केला पाहिजे। आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी जे काही सांगितलं त्यावरही अभ्यास करत आहोत। आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नसल्याची ओरड होत असताना आता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये आणि 13 रुपयांची मदत करण्यात आली असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत हा शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट चोळण्याचा प्रकार असल्याचा दावा केलाय। यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे। विशेषतः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पीक पाण्याचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेल्यामुळे रब्बी हंगाम कसा घ्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 32,000 कोटींचं पॅकेज घोषित केलं। तसंच ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची ग्वाहीही दिली। पण दिवाळी संपूर्ण आठवडा होत आला तरी ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप होतोय। त्यानंतर आता पीक विमा योजनेतही शेतकऱ्यांना 5-10 रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। ते म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलं। शेतकऱ्यांना मदत मिळणं दूरच, उलट पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची अवहेलना करण्यात आली आहे। अकोला येथील शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे। याला जखमेवर तिखट चोळणं म्हणतात। एकीकडे हातातील पिकं गेली, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही, जे नुकसान झालं त्याचा विमा असा 5 रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्यांना मदत सोडा, पण त्याचा असा अपमान करू नका, असंही ते म्हणालेत। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे। बदलत्या आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि प्रचार खर्चातील प्रचंड वाढ लक्षात घेता आयोगाने ही मर्यादा 1.5 पटपर्यंत वाढवली आहे। या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार असून कायदेशीर चौकटीत राहून प्रभावी प्रचार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। गेल्या काही वर्षात डिजिटल माध्यमांवरील प्रचार खर्च, वाहन भाडे, बॅनर्स, सभा आयोजन यासारख्या बाबींचा खर्च वाढल्याने आयोगाकडे या मर्यादेत बदल करण्याची मागणी होतीये। अखेर आयोगाने ती मान्य केली आहे। महापालिका निवडणुकांसाठी आतापर्यंत सदस्य संख्येच्या आधारे खर्च मर्यादा ठरवली जात होती, मात्र आता आयोगाने ती वर्गवारीनुसार निश्चित केली आहे।
नव्या नियमांनुसार मुंबई, पुणे आणि नागपूर या अ वर्गातील महापालिकांमधील नगरसेवक उमेदवारांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नाशिकसाठी ही मर्यादा 13 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार या ब वर्गातील महापालिकांमधील उमेदवारांना 11 लाखापर्यंत खर्चाची मुभा देण्यात आली आहे. तर ड वर्गातील इतर 19 महापालिकांमध्ये उमेदवारांना 9 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुधारित मर्यादा महागाई आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन निश्चित करण्यात आल्याचं आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी ही खर्च मर्यादा तदनुसार बदलण्यात आल्या आहेत. अ वर्ग नगरपरिषदांसाठी नगरसेवकांना 5 लाख आणि थेट निवडणूक लढवणाऱ्या नगराध्यक्षांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. ब वर्गात नगरसेवकांसाठी 3.5 लाख, नगराध्यक्षांसाठी 11.5 लाख, तर क वर्गातील नगरपरिषदांमध्ये नगरसेवकांसाठी 2.5 लाख आणि नगराध्यक्षांसाठी 7.5 लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. नगरपंचायतींमध्ये मात्र नगरसेवकांसाठी 2.25 लाख आणि नगराध्यक्षांसाठी 6 लाख रुपये अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्तरावरील उमेदवारांना प्रचाराचे नियोजन वास्तवाशी सुसंगत ठेवता येणार असून अपारदर्शक खर्च कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी छपरा येथे पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुझफ्फरापूरमध्ये काँग्रेस, राजद, आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी जंगल राजदापासून ते काँग्रेस राजदाच्या निवडणूक प्रचारापर्यंत सर्व गोष्टींवर हल्ला चढवला. आपल्या 52 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, आमचं सरकार छठ सणाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी काम करतंय. तुमचा मुलगा छठ मैयाची स्तुती जगभर करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राजद छठी मैयाचा अपमान करत आहेत. फक्त मतं मिळवण्यासाठी कोणी छठी मैयाचा अपमान करू शकतं का? बिहार आणि देशातील जनता हा अपमान कधीही विसरणार नाही. ते योग्य उत्तर देतील. राष्ट्रीय जनता दलाच्या राजवटीची आठवण करून देताना त्या काळात झालेल्या अपहरण आणि खुनांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, राजद आणि काँग्रेस फक्त 5 गोष्टींसाठी ओळखले जातात. धर्मांधता, क्रूरता, कट्टरता, कुशासन आणि भ्रष्टाचार ही जंगल राजची वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारतासाठी बिहारचा विकास झाला पाहिजे. राजद आणि काँग्रेस कधीही बिहारचा विकास करू शकत नाहीत. या लोकांनी वर्षानुवर्षे बिहारवर राज्य केलं. त्यांनी फक्त तुमचा विश्वासघात केला आहे. जिथे बंदुका आणि क्रूरता राज्य करते तिथे कायदा अपयशी ठरतो. जिथे आरजेडी आणि काँग्रेस कटुता निर्माण करत आहेत तिथे सामाजिक सलोखा कठीण आहे. जिथे आरजेडी आणि काँग्रेस कुशासन करतात तिथे विकासाचं कोणतंही चिन्ह दिसत नाही. जिथे भ्रष्टाचार आहे तिथे सामाजिक न्याय नाही. असे लोक बिहारचे कधीही भले करू शकत नाहीत. शाळेमध्ये वंदे मातरम सुरू होणार आहे त्याबद्दल अबू आझमींना चीड येण्याचं काय कारण आहे? अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. वंदे मातरम पक्षाचे नाही, भारत मातेच्या वंदनाचे प्रतीक आहे. वंदे मातरम म्हणायचं नसेल तर खुशाल पाकिस्तानला जावं असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींवर निशाणा साधलाय. नवनाथ बन म्हणाले की रोहित पवार यांनी देशाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आधार कार्ड हे काही कोणत्या पक्षाची यंत्रणा नाही. आधार कार्ड देशाची व्यवस्था आहे. त्यांनी हे बोगस काम केलं आहे. रोहित पवार यांच्या विरोधात आमच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या मागं नेमकं काय आहे हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. दोषी नसतील तर रोहित पवारांनी घाबरू नये. नवनाथ बन पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मदतीवर बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. त्यांच्या काळात आजपर्यंत एवढी मोठी मदत शेतकऱ्यांना कधीच करण्यात आली नाही. ती देवाभाऊ यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत गेली आहे. मोदींच्या काळात थेट पैसे जातात. काँग्रेस काळात 1 रुपयांमधील 85 पैसे खाल्ले जात होते. त्यांनी शेतकऱ्यांवर बोलूच नये. नवनाथ बन म्हणाले की 2 भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या वाटा अजूनही भिन्न आहेत. उभाटा गटाचा आणि मनसेचा मोर्चा वेगवेगळ्या ठिकाणाहून निघत आहे. उभाटा गटाला हिंदू नावाची ॲलर्जी असल्याने ते फॅशन स्ट्रीटपासून मोर्चा काढत आहेत असा टोला बन यांनी लगावलाय. उभाटा गटाचा मोर्चा म्हणजे फॅशन शो आहे. हा फॅशन शो जनता फ्लॉप करेल. त्यांना हिंदू नावाची ॲलर्जी आहे. ते दाढी कुरळवत आहेत. त्यांना पोस्टरवर हिंदू नाव टाकायला उभाटाला लाज वाटतेय का असा सवाल बन यांनी केलाय.
नवनाथ बन म्हणाले की राहुल गांधी देशाबाहेर जात देशाची बदनामी करतायत. वरळीमध्ये बसून काही होणार नाही याबद्दल तुम्ही तक्रार का देत नाही? आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पप्पू होण्याचं काम करू नये. आपल्याच मतदारसंघातील मतदारांना बोगस मतदार म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्यांचा अपमान करू नये. मतदारांना बोगस म्हणण्यापूर्वी जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या बोलण्यात दम असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.